कुमार केतकर खाली बसलेले आहेत, मला तर तुम्ही वरती या. बरं दिसत. प्लीज 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 प्लीज. मी सुरुवात अशी करेन की 100 वर्ष या पुस्तकाला झाली, त्याच्यामुळे एका गोष्टीची जाणीव झाली की बाबासाहेबांनी अर्थशास्त्रामध्ये कामकाज केलेलं आहे. सामाजिक चळवळीला ज्यावेळेस सुरुवात केली आणि त्यावेळेस अर्थशास्त्रावरती बोलायला लागलो, त्यावेळेस चळवळीतलीच असणारी मंडळी लाल बावटा आला म्हणून अशा रीतीने टीका झाली होती. आणि हळूहळू लक्षात आलं की जसं बाबासाहेबांनी अर्थ आणि जात याचं कोरिलेशन इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न जसा केला, थिअरी ऑफ लूट या पुस्तकामधले असताना त्यांनी मांडलेला सिद्धांत आहे, मी त्याच्याकडे नंतर येतो. पण त्या काळचं वर्तमानपत्र आणि टीका आपण असं बघितली तर जात आणि अर्थशास्त्र याचा जो संबंध बाबासाहेब मांडायला प्रयत्न करत होते, त्यावेळेसही त्यांच्यावरती अटॅक झाला, टीका झाली. आणि कालांतराने मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जोपर्यंत हे अँथ्रोपॉलॉजिकल दृष्टिकोनातून इतिहासामध्ये कुठलीही आता वर्जिन सोसायटी राहिलेली नाही, तर सोसायटी ही असणारी इंटरमिक्सिंग झालेली आहे. आणि त्याच्यामुळे असणारं ही जी थिअरी ऑफ प्युरिटी म्हणून असणारं त्यावेळेसच्या काळामध्ये मानल्या जात होती, त्यांच्याकडे असणारं त्याचा अधिक वळ त्यांनी दिला. त्यांचे इकॉनॉमिक्सबद्दलचं असणारं लिखाण अनेक दृष्टिकोनातून आहे. तुटक सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि त्याचे विद्यार्थी जर मिळाले तर माझ्या अंदाजानं कंप्लीट करायला किंवा त्याचं असणारं प्रॉपर कंपायलेशन करायला मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील अशी परिस्थिती आहे. तर मी ह्या जनरेशनचं असणारं कौतुक करतो की त्यांनी आपल्याला इझममध्ये अडकून घेतलेलं नाही. मी ज्या काळातला म्हणत होतो त्या काळातला असणारं, तुम्ही अर्थशास्त्र म्हणायला गेलात की तुम्ही असणारा लालबावटेवाले, आणि लालबावटेवाले म्हटल्यानंतर तुम्ही इथले असणारे कास्ट अँड रिलिजनच्या विरोधातले नाही, तर ते सपोर्टिंग आहात अशा रीतीने त्यावेळेस मांडल्या जात होतं. तो काळ बदलला. आत्ताही त्याच्यामध्ये असणारं ज्या पद्धतीने असणारं प्रॉब्लेम ऑफ रुपीचं असणारं जे ॲनालिसिस झालं पाहिजे होतं, मला माहिती आहे की मॉनिटरी इकॉनॉमीमधला असणारा फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, प्रचंड मोठा असणारा बदल झालेला आहे. पण त्याचे प्रिन्सिपल्स जे आहेत ते प्रिन्सिपल्स कधी चेंज होत नाही. एकदा तुम्ही इक्वालिटीचा सिद्धांत गेला तर ते इक्वालिटीच्या सिद्धांतामधलं एव्हरी मॅन इज इक्वल हा जो बेसिक प्रिमायसेस जे आहे, हे बेसिक प्रिमायसेस तशाच्या तसंच राहतं. त्याच्या अवतीभोवतीचा असणारा मुलायमा जो आहे हा त्या त्या काळामध्ये तिथे असणारा बदलत असतो, आणि तो बदलण्यासाठी आपण असणारा वाव दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे, आणि त्याला असणारा प्रोत्साहितही केलं पाहिजे. मी या ठिकाणी 2 गोष्टींचा असणारा उल्लेख करणार आहे, आणि तो म्हणजे पर्चेसिंग पॉवर ऑफ रुपी. त्या पुस्तकामधल्या अनेक गोष्टी आहेत, मी त्याच्यामध्ये जाणार नाही, पण पर्चेसिंग पॉवर ऑफ रुपी हा जो त्यांनी तिथला सिद्धांत मांडला, तो इथल्या असणाऱ्या सामान्य माणसाची त्यांनी जोडला.
तो जोडत असताना त्यांनी एक असं उदाहरण दिलं की आपल्याला असं वाटतं की आपलं चलन जे आहे परदेशाच्या चलनाच्या वरती गेलं तर आपल्याला असं वाटतं आपल्याला फायदा झाला असं आपल्याला वाटतं. पण त्यांनी असं स्टॅटिस्टिकली तिथे असं सिद्ध करून दाखवलं की नोशनल म्हणून असताना आपल्याला हे चांगलं वाटतं किंवा सॅटिस्फॅक्शनरी वाटतं अशी असणारी परिस्थिती जरी असतं, पण प्रॅक्टिकली असताना आपण या ठिकाणी पाहिलं तर येणारी वस्तू महाग झालेली असते आणि येणारी वस्तू महाग झालेली असते त्याच्यामुळे हा जो फिक्स्ड इन्कम क्लास जो आहे, हा जो फिक्स्ड इन्कम क्लास जो आहे त्या फिक्स्ड इन्कम क्लासचं पर्चेसिंग पॉवर ही रुपयाची कमी झाल्यामुळे त्याची लेस पर्चेसिंग पॉवर होते अशी असणारी परिस्थिती आहे. या एकाच सिद्धांतावरती मी असं इथं महागाईचा परिणाम काय झाला हे बघत असतो आणि ते म्हणजे बाजारातलं ग्लुकोज बिस्किट सगळ्यात स्वस्त आहे. मी ते एकदा कंपनीच्या मालकालाही भेटलो, तिथल्या असं प्रोडक्शन साईडचे होते आणि त्यांना असं म्हटलं की मला असं दिसतं की हे इकॉनॉमी जे आहे सेल जे करताय आणि मॅन्युफॅक्चरिंग जे करताय कुठेतरी जमत नाही आहे. प्रोडक्शन साईड इज मोर आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज मोर आणि तुम्हाला रेव्हेन्यू जनरेशन त्याच्यामधनं कमी होतं. ते म्हटलं हे बरोबर आहे, पण आम्ही सेल करतो याचं कारण दोन गोष्टी आहेत. एक तर सामान्य माणसाला एफोर्डेबल आहे, गरीबातल्या माणसाला एफोर्डेबल आहे आणि दुसरं आमचे जे दुसरे पार्लेचे प्रॉडक्ट्स जे आहेत त्या दुसऱ्या पार्लेच्या प्रॉडक्ट्सना त्यांच्या नावामध्ये ओळखलं जात नाही, तर हे ग्लुकोज बिस्किटचं प्रॉडक्ट आहे म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी माझा सांगण्याचा मुद्दा हा की ही जर पर्चेसिंग पॉवर आपण स्टेबल ठेवली नाही आणि ती व्हेरियस फॅक्टर्सवरती आहे, ती नुसतं एका ह्याच्या म्हणजे एक्सचेंज स्टँडर्ड आहे त्याच्यावरती नाही, तर आपल्या इथलं सगळ्यात अजून मोठा अभ्यास झालेला नाही आणि तो म्हणजे हा जो सरकारी कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी जो आहे आणि सरकारी कर्मचारी इंडेक्स वाढला की त्याचा DA वाढतो. आता हा इंडेक्स वाढावा यासाठी व्यापारी काय करतो का, यासाठी रिटेलर काय करतो का, याचा अजून इम्पेरिकल स्टडी आपल्या इथे झालेला नाही. याचं कारण की शासन हे सगळ्यात मोठं म्हणजे 30-35% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 45 ते 50% स्टेट गव्हर्नमेंट हे स्वतःचं रेव्हेन्यू बाय वे ऑफ अ सॅलरी ही बाजारामध्ये फेकत असते. ही बाजारामध्ये फेकत असते. आता ही फेकत असलेली सॅलरी त्याचे वेजेस आहेत याच्याबद्दल दुमत नाही, पण हे वेजेस DA एका बाजूला आणि प्राइस इंडेक्स दुसऱ्या बाजूला हा अपवर्ड ट्रेंड होतो का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे. कारण प्राइस इंडेक्स वाढणं म्हणजे काय की कुठली तरी किंमत वाढणं अशी असणारी परिस्थिती आहे आणि किंमत वाढली तो जो सॅलराइज क्लास आहे की ज्याच्यामधला तो जेमतेम जगतोय असा असणारा जो क्लास आहे, लोअर मिडल क्लास आणि त्याच्यामधला असणारा पॉवर्टी लाईन खालचा असणारा जो क्लास आहे की जो माझ्या मताप्रमाणे मोर दॅन 60% ऑफ द पॉप्युलेशन आहे अशी असणारी परिस्थिती. मग मी ॲग्रिकल्चरिस्ट सुद्धा त्याच्यामध्ये असणारा घेतोय. याच्यावरती परिणाम काय
आणि त्याच्यावरती बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की जोपर्यंत प्राईस पॅरिटी आपण ठेवत नाही, प्राईस स्टेबिलिटी आपण जोपर्यंत ठेवत नाही, तोपर्यंत या खालच्या माणसाचं विकास कधी होणार नाही. आणि तो इकॉनॉमिक जनरेशन ज्याला आपण म्हणतो किंवा वेल्थ जनरेशन आपण ज्याला म्हणतो, तो वेल्थ जनरेशनच्या कॅटेगरीमध्ये कधीच येऊ शकत नाही, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून इन्सिस्ट यांनी असणारं आता नव्याच्या ह्याच्यामध्ये आपण असणारं पाहिलं, आत्ताच्या असणाऱ्या पिरियडमध्ये आपण असणारं पाहिलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर पॉवर्टी इव्हॅल्युएशनचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपण असं बघितलं तर शासन नुसतं आपलं बजेट हे एका बाजूला, जसं मी म्हटलं की सॅलराईज क्लासकडे चाललंय, तशा रीतीने सबसिडाईज आणि इन्सेंटिव्ह या दोन गोष्टीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालले असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण ह्या दोन्ही गोष्टींचा असणारा परिणाम तिथे असणारा वेल्थ जनरेशनमध्ये होत नाही. आणि त्याचं कारण एकच आहे की ही शासनाची यंत्रणा जी आहे, या शासनाच्या यंत्रणेमध्ये व्हॅल्यू ऑफ द रुपी हा जो आहे, हा दिवसेंदिवस त्या ठिकाणी घसरत चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. शासन ज्यावेळेस या ठिकाणी कॉइनेज वाढवतं आणि कॉइनेज घटवतं, हा मी दुसरा माझं स्वतःचं असणारं इथली व्यवस्था कशी आहे हे बघण्याचं असेल. कारण का प्रिंटिंग ऑफ नोट ही स्वस्त आहे आणि प्रिंटिंग ऑफ कॉइन ही महागडी आहे. गव्हर्नमेंट जेव्हा सुस्थितीत असतं त्यावेळेस ते प्रिंटिंग ऑफ कॉइनकडे वळतं, आणि आर्थिक स्थिती त्यांची नसेल तर मग ते प्रिंटिंग ऑफ कॉइन करत नाही, तर ते प्रिंटिंग ऑफ नोट्सकडे त्या ठिकाणी असणारं वळतं. त्याचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉइनेज आणि नोट्स हा जर बघितला तर फार मोठ्या प्रमाणात आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मॉडर्न ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की व्हेरियस पॅरामीटर्स निर्माण झालेले आहेत की ज्या व्हेरियस पॅरामीटर्स मार्फत आपण असणारं आत्ताची सध्याची इकॉनॉमी जी आहे ती आपण त्या ठिकाणी पाहिली पाहिजे. मी दुसरं असताना या ठिकाणी मांडणार आहे, कुमार केतकरने थोडंसं वाईट वाटून घेऊ नये, पण देर इज नोन व्हॉट इज नोन एज थिअरी ऑफ एक्सक्लुजन्स. या इकॉनॉमिकली सुद्धा लागतात त्याच्यामध्ये. इकॉनॉमिकली बाबासाहेब त्याच्यामध्ये मांडू शकले नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण त्यांनी कास्टच्या संदर्भातलं व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स याच्यामध्ये असताना ते हे केला, तर त्यांनी काँग्रेस आणि महात्मा गांधींना एका पद्धतीने असणारं दोषी धरलेलं आहे. दोषी का धरलेला आहे तर कास्ट आणि इकॉनॉमी या दोन्ही गोष्टी हँड इन हँड त्या ठिकाणी जातात. सस्टेनेबिलिटी ऑफ कास्ट ही पॉसिबल कधी आहे तर ज्यावेळेस डिपेंडेबिलिटी 100% ज्यावेळेस आहे त्यावेळेस. आणि बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की महात्मा गांधी आणि काँग्रेस या दोघांनी ही डिपेंडेबिलिटी कमी करावी. आउटकास्ट पीपलचं किंवा इथला असणारा मार्जिनलाइज क्लास जो आहे त्या मार्जिनलाइज क्लाससाठी त्याची डिपेंडेबिलिटी कमी करावी, याच्यासाठी काहीच केलं नाही. आणि म्हणून त्यांनी असणारं त्या पुस्तकामध्ये तो असणारा सिद्धांत मांडला, मी त्याला असं म्हणतो की थिअरी ऑफ एक्सक्लुजन. आणि ती सस्टेन करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस जो मला माहीत नव्हतं की बाबासाहेबांचं डिझाईन होतं की काय होतं, की त्यांनी असणारं स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया याचे त्यांनी असणारं निबंध लिहिला होता. आणि त्या निबंधामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की होल्डिंग इज नॉट द इश्यू,
होल्डिंग इज नॉट, लँड होल्डिंग इज नॉट इश्यू. इश्यू जो आहे तो प्रोडक्शन करणारा जो आहे, या प्रोडक्शन करणाऱ्या वर्गाला तुम्ही देणार काय द्या. एका बाजूला त्यांनी असं म्हटलं की आउटपुट ह्याला इंडस्ट्रीप्रमाणे तुम्ही असं ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे इंडस्ट्रीला जसं रॉ मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं असतं, गव्हर्नमेंटचं असतं, तशा पद्धतीने तुम्ही एका बाजूने त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रोडक्शनची लूट होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आता मी उदाहरण द्यायचं झालं तर सध्याच्या टमाट्याचं उदाहरण देईन. बाजारात टमाटा आला, 4 रुपयाने सुद्धा शेतकऱ्यांनी कोणी घ्यायला तयार नव्हतं. पण ऑल ऑफ अ सडन एका महिन्यानंतर तो 140 रुपये गेला. आणि पुन्हा महिन्याभरानंतर तो पुन्हा 4 रुपयावरती आला. आता ह्याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे का? तर आहे, डेफिनेटली आहे. आणि हे अर्थशास्त्र म्हणजे व्यापाऱ्यांच्या लुटीचं अर्थशास्त्र, की जिथे बाबासाहेबांनी असं म्हटलं की ह्या फार्मरला तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल तर गव्हर्नमेंट हॅज टू प्ले अ पॉझिटिव्ह रोल. आता इथे गव्हर्नमेंटचा पॉझिटिव्ह रोल नसल्यामुळे किंवा नो रोल ॲट ऑल असं मी जर म्हटलं, किंवा इथे असताना मी असं म्हणेन की 90% फार्मर हॅड अ सम सॉर्ट ऑफ प्रोटेक्शन. फुल प्रोटेक्शन मी असं म्हणणार नाही, पण सम सॉर्ट ऑफ प्रोटेक्शन इन द सेन्स की इथली असणारी मार्केट ही जगाच्या व्यापारासाठी मोकळी नव्हती, तर ती इथल्याच लोकांसाठी मोकळी होती. आणि तुम्हाला जर काही इम्पोर्ट करायचं असेल तर देयर वॉज अ विंडो सिस्टम. आणि ती म्हणजे व्हेरियस कॉर्पोरेशन्स गव्हर्नमेंटने बनवले होते. आणि थ्रू व्हेरियस कॉर्पोरेशन्स माल इथे असताना येऊ शकत होता. त्याच्यामुळे रेग्युलेट केलं जायचं की वेदर देर इज शॉर्टफॉल ऑर वेदर देर इज सरप्लस. आणि त्या दृष्टीने असताना इथली मॅनेज केलं जात होते. 90% होतं. आणि म्हणून बिफोर 90 आपल्याला असणारं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाही, पण नंतर जे आहे ते आपल्याला असणाऱ्या आत्महत्या त्या ठिकाणी दिसतात. आपण इथली असणारी परिस्थिती को रिलेट करत नाही असं मी त्या ठिकाणी असताना मानतो. आणि ती म्हणजे इथला असणारा आदिवासी. अ सेल्फ सफिशियंट कम्युनिटी बाय इट सेल्फ बिफोर द एडवेंट ऑफ ब्रिटिशर्स. ब्रिटिशर आल्यानंतर ही जी सेल्फ सफिशियंट सोसायटी होती, ही सेल्फ सफिशियंट सोसायटी नंतरच्या कालावधीमध्ये नॉट ओनली पॉवर्टी, पण टुडे देशामधली सगळ्यात मोठी मॅल न्यूट्रिश कम्युनिटी म्हणून त्या ठिकाणी आज इस्टॅब्लिश झालेली आहे. इकॉनॉमिकली वायबल सोसायटी, socially enriched society, culturally the most developed society, ती सोसायटी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यानंतर हीच एक मॅल न्यूट्रिड सोसायटी म्हणून आपल्यासमोर उभी राहते. आणि आपण त्याच्यामध्ये बघत नाही आहोत की हे मॅल न्यूट्रिशन करण्याच्या साठी जी सोसायटी आहे याला प्रिन्सिपल्स काय वापरले गेले. शेवटी प्रिन्सिपल्स मी असताना म्हणतो की त्याच्यातले असणारे सगळ्यात महत्त्वाचे असतात. कारण का वेदर दोज प्रिन्सिपल्स हे नंतर एम्प्लॉय केल्या जाईल का हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. कोणीही हे बघितलेलं नाही की संविधानामध्ये 6th शेड्यूल आलं का. इथला इतिहासकार चोर आहे. बाबासाहेब जसं म्हणाले होते की इज इंटेलेक्च्युअली नॉट ऑनेस्ट. ती आजही परिस्थिती कायम आहे, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. तो इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट नाहीच आहे. तो जर इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट असता तर त्यांनी इन्क्वायरी केली असती की संविधानामध्ये 6th शेड्यूल का आला.
आणि हे 6 शेड्यूल जे आहे ते ट्रायबल मॅनेजमेंटचं शेड्यूल आहे. या ट्रायबल मॅनेजमेंटच्या शेड्यूलमध्ये स्टेट पॉवर काढून घेतलेली आहे, गव्हर्नर आणि प्रेसिडेंट यांच्याकडे त्या ठिकाणी ठेवण्यात आली. ऐतिहासिक आपण असणाऱ्या दृष्टिकोनातून बघितलं तर ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा जो ट्रायबल बेल्ट आहे, या ट्रायबल बेल्टमध्ये ब्रिटिश कधीच जाऊ शकले नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्यांनी रूल निश्चितपणे केला भारतावरती, पण हे जे ट्रायबल झोन जे आहे, ट्रायबल एरियाज जे आहेत, आजही आपण असताना पाहिलं, त्या ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन आपण असताना त्या ठिकाणी पाहिलं तर ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचे जे झोन्स तयार होतात त्या आउटर झोन्सवरती त्यांनी असणारे आपले पहारे ठेवले आणि आउटर झोनच्या पहाऱ्याच्या माध्यमातून त्यांनी असणारा इंटरनल आदिवासी जो आहे आणि एक्सटर्नल नॉन आदिवासी जो आहे त्याच्यावरती त्यांनी असणारा राज्य केलं अशी असणारी परिस्थिती आहे. आता थिअरी ब्रिटिशांनी काय वापरली त्या ठिकाणी की थिअरी ऑफ स्टार्वेशन. ही थिअरी ऑफ स्टार्वेशन त्यांनी कशा पद्धतीने आणली तर त्यांनी असताना फॉरेस्ट राईट्स हे पहिल्यांदा त्या ठिकाणी आणले आणि दे स्टडीड टोटली हे आदिवासी कसे जगतात त्यांनी असं स्टडी केलं. आणि आदिवासींमधलं सगळ्यात मोठं आहे की जे माझ्या दृष्टीने असणारं आता आपण ते लूज करत चाललेलो आहोत, नॉलेज लूज करत चाललेलं असं मी म्हणेन, ते सरसकट ज्याला म्हणता येईल की स्वतःच्या ह्याच्यामध्ये 2 भाग करत होते. एक म्हणजे जो पक्षी असेल, बर्ड असेल, ॲनिमल असेल, जे काही असेल, इंटू ब्रीडेबल कॅटेगरी आणि नॉन ब्रीडेबल कॅटेगरी, म्हणजे ज्यांचं ब्रीडिंग एज होऊन गेलेलं अशी असणारी परिस्थिती आहे, त्यांचा शिकार हा नेहमी असणारा नॉन ब्रीडिंग कॅटेगरीमध्ये होता आणि दॅट वॉज हिज फूड अँड हॅबिट्स. इवन आत्ताच्या ह्याच्यामधलं जे आहे विच द गव्हर्नमेंट आजही फेस करते की ट्रायबल एरियाजमध्ये देर वॉज नो सिस्टम ऑफ लँड ओनरशिप. लँड ओनरशिप सिस्टम होते, म्हणून म्हटलं की अ व्हेरी इनरिच कल्चर हे जे आहे ते आपण असं त्या ठिकाणी मिस केलं. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की ही जी स्टार्वेशन थिअरी थ्रू लेजिस्लेशन 2 वर्गासाठी त्यांनी असताना आणली. एक आदिवासींसाठी आणली आणि दुसरं ज्या जुन्या काळामध्ये ज्यांना पिंडारीज आपण म्हणत होतो आणि सध्याच्या भाषेमध्ये नोमॅड्स किंवा आपण असा VGNTचा क्लास आत्ता सध्याचा म्हणतोय, या दोघांनाही त्याच पद्धतीने त्याने वापरून स्टार्वेशन हे असणारं केलेलं आहे. आणि आज आपल्याला असणारं दिसतंय सत्ता बदलली, थिअरी ऑफ स्टार्वेशन स्टील कंटिन्यूस. त्याच्यामुळे ह्या प्रिन्सिपली जोपर्यंत आपण असणारं समजून घ्यायला तयार होत नाही तोपर्यंत इथे बदल काही आहेत, बदल का होत नाही आहेत, हा त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि म्हणून एक डॉक्टर रेवत आणि ह्या सगळ्या मंडळींनी असताना नव्यानं सुरुवात केला. मी आपल्या सगळ्यांचं असताना स्वागत करतो की नुसतं जात आणि जातीचा अत्याचार याच्यातून बाहेर पडतात आणि ही सस्टेनेबिलिटी का आली एवढी वर्ष याचं इन्क्वायरी करण्याचं असणारं जे कामकाज आपण सुरुवात केलेली आहे ती फक्त 1 अटेम्प्ट होत नाही एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. याचं कारण की मी एक शोधत होतो की आंबेडकराईट चळवळीमधला असणारा एखादा कोणीतरी याच्यावरती लिहिलेला आहे का. मला एकच प्राध्यापक कासारे मी अटेम्प्ट केलेला मला त्या ठिकाणी दिसतंय. मला दुसरा असणारा अटेम्प्ट करणारा माझ्या पिढीतला असणारा किंवा त्याच्या अगोदरच्या पिढीतलं दिसत नाही. नव्यानं बरीच मंडळी असणारी निर्माण झालेली आहे. त्या सगळ्यांना मी म्हणणार आहे की इन्क्वायरी हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे.
तुम्ही जोपर्यंत इन्क्वायरी करायला शिकत नाही, जोपर्यंत त्याचं संशोधन करायला आपण शिकत नाही, तोपर्यंत आपल्याला असणारं उत्तरं मिळत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ही उत्तरं मिळाली की त्याची असणारी सोल्युशनसुद्धा आपल्याला असणारं त्या ठिकाणी मिळतात आहेत. मी आज असं म्हणेन की इकॉनॉमिकल अजेंडा की जो इन्सिस्टंट बाबासाहेबांचा असणारा होता, तो इकॉनॉमिकल अजेंडा आपण निर्माणच केला नाही. म्हणजे आज आपण असं हे बघायलाच तयार नाही आहोत की ही त्यांना लॉ मिनिस्टर व्हायचं नव्हतं, पण त्यांना असणारं चेअरमन ऑफ द प्लॅनिंग कमिशन व्हायचं होतं. म्हणजे साधा सुद्धा माणूस कोणी म्हणतो मला मंत्री व्हायचं आहे, पण त्या काळच्या ह्याच्यामध्ये आपण असणारं बघितल्यानंतर माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेबांचा आणि नेहरूंचं प्रचंड मोठ्या प्रमाणात मतभेद झाले. याचं मला वाटतं डॉक्युमेंटेशन कोणी असतं करणं हे भाग आहे. आणि तिथे फंडामेंटली आपण कुठे मिस झालो हा त्याच्यातला सगळ्यात भाग होता. म्हणजे एका काळी प्रायव्हेट मेमोरॅन्डम जे बाबासाहेब असताना देतात, नॅशनलाइज होणारे बाबासाहेब किंवा स्टेट इकॉनॉमी प्रोजेक्ट करणारे बाबासाहेब, हे नंतरच्या कालावधीमध्ये मिक्स्ड इकॉनॉमीचं सोल्युशन देणारे बाबासाहेब हे आपल्यासमोर त्या ठिकाणी उभे राहतात. कारण त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की मी आता असताना फक्त वन सेक्शन ऑफ द सोसायटीचा मला भांडून चालणार नाही, उद्याच्या असताना ह्या देशामधली व्यवस्था ही बाईशी उभी राहणार आहे आणि त्या व्यवस्थेमधला माझा रोल काय असलं पाहिजे, या व्यवस्थेमध्ये इथल्या जनतेचं रोल काय असलं पाहिजे. त्यावेळेस त्यांनी असताना त्यांची इकॉनॉमी 3 विभागामध्ये डिस्ट्रीब्यूट केली. वन इज इसेन्शियल म्हणजे नेसेसरी, इसेन्शियल त्यांनी म्हटलं, नेसेसरी आणि ॲन्सिलरी अशी म्हटलं. आणि ते म्हणत असताना की नेसेसरी ही जी आहे ही लाईफलाईन ऑफ द नेशन आहे. तुम्हाला असणारा पॉलिटिकल सॉव्हरॅनिटी ही जर मेंटेन करायची असेल आणि बनाना रिपब्लिक तुम्हाला उद्याचं व्हायचं नसेल, तर तुमची असणारी इकॉनॉमी आणि जी माणसाच्या शरीरामधलं रक्त असेल तर तो चालू शकतो. रक्त घोटल्या गेलं की तो घोटल्या जातो अशी असणारी परिस्थिती आहे. तशा रीतीने ही पॉलिटिकल सॉव्हरॅनिटी अबाधित ठेवायची असेल तर इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटी ही अबाधित राहिली पाहिजे. आणि ही इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटी डिफाईन करताना त्यांनी त्याला असणारं इसेन्शियल कॅटेगरीमध्ये नेऊन बसलं की दिस इज इसेन्शियल अँड दिस शुड बी दी ओनरशिप ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. दिस शुड बी दी ओनरशिप ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. उरलेलं त्यांनी असताना म्हटलं की नेसेसरी जे आहेत ते राज्य किंवा प्रायव्हेट याला तुम्ही असताना देऊ शकता आणि ॲन्सिलरी जो आहे तो सामान्य माणूस त्या ठिकाणी येऊ शकतो. एक गोष्ट किती जणांना माहीत आहे मला माहीत नाही, पण त्यांनी संविधानामध्ये इकॉनॉमिक पॉलिसी यावी म्हणून असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केला की जो सिद्धांत मी आज असताना मांडतो की जगासमोर सगळ्यात महत्त्वाचा आहे इकॉनॉमिक सॉव्हरॅनिटी ऑफ द नेशन. आज असणारं आपल्याला जरी असणारं इस्रायल पॅलेस्टाईन सध्या असताना दिसत असलं तरी ते एक्सपान्शन होईल तर त्याच बाजूच्या रिजनमध्ये होईल. आज असणाऱ्या देशांना काबू करायचं असेल तर त्याचे डिफरंट मेथोडॉलॉजी निर्माण झाली आणि त्या डिफरंट मेथोडॉलॉजीमधलं सगळ्यात महत्त्वाचं मेथोडॉलॉजी म्हणजे यू इन्व्हेड हिज इकॉनॉमी, यू कंट्रोल हिज इकॉनॉमी. एक पाकिस्तानी लेखक आहे रशीद अहमद म्हणून,
त्यांनी असं एक फार चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे, द ग्रेट ऑइल गेम. 90 सालचं असणारं ते पुस्तक आहे. आणि त्यावेळेच्या जगामध्ये चाललेल्या ऑइलच्या संदर्भातनं जगाचं राजकारण कशा रीतीने आहे, किंवा मागच्या 20 वर्षाचं राजकारण जे झालं देशभरात जगभराचं, त्याच्यातल्या असणाऱ्या 2 अमेरिकन ऑथर्स आहेत, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन म्हणून त्यांनी असं लिहिले. आणि आता असं एक नवीन 3रं पुस्तक आलेलं आहे की ज्याचं मला थोडंसं सायन्स दिसायला लागले की इन विच वे दी वर्ल्ड विल मूव्ह अराउंड असं जे आहे ते मी असं मानतो की आपल्याला गार्ड करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हा जो इकॉनॉमिक सॉव्हरेनिटीचा देशाचा जो सिद्धांत आहे हा भारत सरकारने किंवा इथल्या असणाऱ्या विचारवंतांनी पुढे घेतला. तर वर्ल्ड पीसच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं करायचं असेल तर इन्व्हेडिंग इकॉनॉमी करण्यापेक्षा एक्सेस टू इकॉनॉमी अशा रीतीचा असताना आपण त्या ठिकाणी मांडत बसलो तर मग हे जे सोशो पॉलिटिकल टेन्शन्स इंटरनॅशनली आपल्याला जे दिसतात आहेत ते कदाचित आपल्याला दिसणार नाही. मी असताना म्हणेन की ही सुरुवात झाली, ही सुरुवात आपण असताना समजू. वर्षभरापूर्वी पुण्यामध्ये आम्ही असाच या प्रॉब्लेम ऑफ रुपीचं 100 वर्षाचा एक प्रोग्राम केला होता. बरीच लोक या ठिकाणी ऐकायला आली. माझं म्हणणं असं आहे की हा अकॅडमिक इश्यू म्हणून त्याच्याकडे असताना आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि डेव्हलप करत आपण असताना गेलो या ठिकाणी तर फार मोठ्या प्रमाणात असताना आपण डेव्हलप करू शकतो. मी जसं म्हणालो की प्रिन्सिपल्स आर मोर इम्पॉर्टंट. त्याच्यावरचं फ्लेश हे बदलत राहतं पण प्रिन्सिपली आपण जर त्या ठिकाणी मांडत गेलो तर इथे हा जो इकॉनॉमिक रेलेव्हन्सचा जो भाग आपण त्या ठिकाणी बघतोय तो भाग मोठा राहील. आपण हा कार्य करताय त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी. शांततेने ऐकलं त्याबद्दल थँक्यू.